करुणा धनंजय मुंडे लोकसभेची आगामी निवडणूक बीड येथून लढवणार आहेत. यात त्यांनी भाजपसह बड्या पक्षातील नाराज नेत्यांनी माझ्यासोबत यावं, क्रांती घडवूया असे म्हणत नवी ऑफर देऊ केली आहे. त्याची राजकीय परिस्थिती आहे त्या बघून सगळ्यांना माहिती आहे आज महाराष्ट्रामध्ये राजकारणची जी परिस्थिती आहे खूप बिकट आहे आणि सगळे पक्ष एकत्र आलेले आहे आणि आज बीजेपीने सगळे पक्षाला एकत्र केलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सगळे एकत्र आलेले आहे आणि अपोजिशन मध्ये आज जनता आहे. तो या बघून आपण स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे. 1 वर्षापासून पक्षाची प्रोसेस चालू होती. आता 15 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी आपला रजिस्ट्रेशन आलेला आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून मी पूर्ण मराठवाडा दौरा करत आहे आणि लोकांशी जे जनता आहे जे विपक्षमध्ये आहे त्यांची मी हात जोडून विनंती करते की आज तुम्ही राजकारणमध्ये या, नवीन लोक राजकारणामध्ये या. आज नवीन लोकांची गरज आहे महाराष्ट्रामध्ये आणि जरी नवीन लोक आले तो 100% आम्ही महाराष्ट्राला नवीन पर्याय, एक चांगला पर्याय म्हणून 2024 ची आमदारकी की जे निवडणूक आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप मोठा पर्याय देऊ शकतात आणि खूप नवीन क्रांती आपण घडवू शकतात. आणि आज जे बीजेपीचे जे काम चालू आहे, मोठे मोठे भ्रष्टाचारी लोकांना, आदर्श घोटाळा, सिंचन घोटाळा, असे मोठे मोठे घोटाळा करणारे लोकांना पक्षामध्ये घेऊन ज्या लोकांना जेलमध्ये पोचवायची गरज आहे असे भ्रष्टाचारी लोकांना जेलमध्ये ना पोहोचतात आणि मोठे मोठे पदावर ठेवतात. आणि आज लोकांच्या जे मुद्दे आहे, आज लोकांच्याकडे पाणी नाही आहे, बिजली नाही आहे. मी ग्राउंड लेवलवर आज 2-3 वर्ष झाले मी काम करत आहे. सगळ्यांची परिस्थिती मी बघितलेली आहे. शेतकरी लोकांना आजपर्यंत पीक विमा भेटलेला नाही आहे आणि गोरगरीब लोकांना बिजली भेटत नाही, नाळी आहे पर तुंबलेली नाही नाली आहे आणि सडक आहे, खड्डे भरी सडक आहे. आणि आज इतना जो युवक आहे, युवकांच्याकडे रोजगार नाही आहे, महिलांचं खच्चीकरण होत आहे. एक खुनी व्यक्तीला न्याय भेटू शकतात या महाराष्ट्रामध्ये, पण जरी एक महिला न्यायासाठी फिरते तो 20-20 वर्ष जाते कोर्टाचे चक्कर खाले नंतर आणि महिलांना न्याय भेटत नाही आणि महिलांचं खच्चीकरण होत आहे. हे सगळी जे राजकारणची जे खुर्चीची खिचाताणी आहे याच्यामध्ये गोरगरीब जनताच्या, महिलांच्या, युवकांच्या, सगळ्यांच्या आणि बिझनेसमॅन आहे, व्यापारी लोक आहे, सगळ्यांचं खच्चीकरण चालू आहे. त्या बघताना ही सगळी जे राजकीय परिस्थिती आहे ते सगळी परिस्थिती बघताना मी पक्षामधून हात जोडून एक सामान्य माणसाला मी विनंती करते की तुम्ही हे बघू नका की आम्ही गरीब आहे, हे आहे, ते आहे. आणि तुम्हाला जरी महाराष्ट्र वाचवायचा आहे, लोकशाही वाचवायचा आहे, आज 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हे राजकारणी लोक करतात. आणि आज मराठा समाज, ओबीसी समाज, हे 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि फूट डालो राज करो असा राजकीय प्रोसेस हे लोकांची चालू आहे. आणि मी बोलते ही मी चालू देणार नाही आणि मी एक क्रांतीचा पाव उचललेला आहे. लोकांशी माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही पण राजकारणामध्ये या आणि एक नवीन जरी आपण नाही आले आज राहिलेला राहतील तब जब तुम्ही लोकशाही वाचवतात आणि जरी लोकशाही तुम्हाला वाचवायचा आहे तर तुम्हाला राजकारणामध्ये यावं लागेल, लोकांना नवीन पर्याय द्यावं लागेल. जरी लोकशाही बचली तर आपला समाज पण बचेल, आपला आरक्षण पण बचेल. ही सगळी गोष्ट एकमेक मिळून आहे. त्याच्यासाठी ही सगळी जे जड आहे, हे जो राजकारणी लोक आज बसलेले आहेत ते आहे. त्याच्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की नवीन लोक या. त्याच्यासाठी माझी धडपड खूप चालू आहे. पूर्ण मराठवाड्यावर माझं लक्ष चालू आहे. 288 सीटे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण मी लढवणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आपलं हार्दिक अभिनंदन करायला पाहिजे की
महाराष्ट्र आहे, हा शाहूफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे पूर्वेतरवादी विचारसरणीचा महाराष्ट्र ओळखला जातो. आज एकही महिला नेते आहे ज्यांचं स्वतंत्र असा पक्ष नाही. आणि आजची जी अराजकता आज तुम्ही त्याच्यामध्ये मांडली आहे, या अनुषंगाने आपलं जे पाऊल आहे हे अतिशय अभिनंदनीय आहे. पण आपली ही दिशा म्हणजे कोणाच्या सोबत असेल, आघाडी सोबत असेल, काँग्रेस सोबत, राष्ट्रवादी अशी काय आहे? नाही, कोणत्याही सोबत असेल नाही असेल, क्योंकि आज लोकांना नवीन पर्याय पाहिजे. जरी मी पण हे लोकांच्या सोबत मिळाली तो माझे आणि हे लोकांमध्ये काय फरक राहील नाही, मला असं वाटते. तो आता मी काय ठरलेला नाही आहे या संदर्भात. आता मला एकटे लढायचे आहे आणि एकटे मतलब जनसामान्य जनतासोबत. आणि जनसामान्य जनताची ताकद काय असते हे जरांगे भाऊनी दाखवलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. जनसामान्य जनताची ताकद आज ज्या 2022 मध्ये जब माझा वाद झाला त्यावेळी मी एकटी होती, एकटी, आणि मला काय माहीत पण नाही होता. मी एक साधी सुधी महिला होती. पण आज पूर्ण मराठवाडामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतमध्ये मोदीजीपर्यंत माझं नाव गेलेलं आहे. हे एक ताकद आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं आहे, एक क्रांतिकारी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्या बघून मी आज इतकी बडी क्रांती उभारलेली आहे एक महिला असताना. आणि माझी पाठीमागे कोणी नाही आहे आणि कोई होणार पण नाही, हे पण आहे. क्योंकि हे जितके राजकारणी लोक आहेत सगळ्यांचे हात जे आहे दगडाखाली आहे. त्याच्यासाठी हे लोक मला संधी देणार नाही, काय देणार नाही, आणि मला पाहिजे पण नाही. क्योंकि जरी मला पाहिजे होती तो मी 1 वर्ष पूर्वी पक्ष काढण्याची प्रोसेस केलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे 2022 पासून आपला पक्ष काढण्याची प्रोसिजर चालू आहे दिल्लीमधून. आणि आता आपला 15 दिवसापूर्वी आपल्याला पक्षाचं रजिस्ट्रेशन भेटलेलं आहे. तुम्ही आता वैयक्तिक संशोधन महाराष्ट्रामध्ये आहे, निवडणूक लढवणार आहे. तुम्ही कुठल्या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे? मी स्वतः तो बीडमध्येही लढणार आहे. आता जे लोकसभा आहे त्या लोकसभाची माझी पूर्ण तयारी आहे. मुंबईला निवडणूक देणार आहे? हां, 100% देणार आहे. आपण जे निवेदनामध्ये जी मागणी आहे ती केलेली आहे, अतिशय चांगल्या मागण्या आहेत. एक मागणी तुम्ही ही केली आहे किंवा नदी जोड प्रकल्पाची जी तुम्ही केली आहे, नदी जोड प्रकल्प हा जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाही केलेला आहे, याची आपल्याला कल्पना आहे. या प्रकल्पाला जर बाबासाहेबांचं नाव घेऊन आपण पुढे आणण्याचा प्रयत्न केला 100%. हां, ज्यांनी सुरुवात केलेली होती त्यांना त्यांचा प्रतिसाद मिळायला पाहिजे. आज त्या असताना नसताना काय पण होईल, पण त्यांचं नाव लागेल त्याच्यामध्ये 100%. आणि आज महाराष्ट्राची पहिली अशी महिला आहे मी ज्यांनी स्वतःचे हिम्मतीवर हे पक्ष काढलेला आहे. आणि माझी पत्रकार बांधवांशी भी हात जोडून विनंती आहे, चांगला प्रतिसाद द्या तुम्ही, क्योंकि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ. आणि आज मी स्वतःसाठी नाही लढते, स्वतःसाठी लढते कधी मी लोकांच्यासाठी लढावं लागली मला पण माहीत पडलेला नाही. आणि आज खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही बघा, आज हे राजकारणी लोक 5 वर्षामध्ये एक मंत्रीकडे 10 हजार कोटी 20 हजार कोटीची प्रॉपर्टी होती है. पर आज वही यदि एक गरीब व्यक्ति, अभी खाजगीकरण चालू है. आज महाराष्ट्र के सारे बड़े व्यापार व्यवसाय गुजरात में लेके गए हैं. मोदी जी आज PM की तरह नहीं, CM की तरह सोच रहे हैं. और आज यहाँ पे कोई इस बात के लिए कोई आवाज उठाने वाला नहीं है. तो आज ये ठीक है, आज हमने अपना जीवन जी लिया, पर पुढची पिढीला आपण काय देता? पुढची पिढी विचार करेल ना आपल्या समोर की तुम्ही काय केला. आमचे सगळे बिझनेस, आमचा फायनान्स काय NFSC जे महाराष्ट्राची मोठी फायनान्स यंत्रणा होती ते गुजरातमध्ये गेली. आणि आता तुम्ही बघितलेला मागे महिने आपला जे मुंबईमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड आहे ते पण गुजरातमध्ये झाला. तो आपण कुठे जगतात. आणि जरी आपण आज आपल्या घरामध्ये भांडण चालू आहे, जरी आपण आवाज नाही उचलला तो आपण कुठे जगणार? भांडणमध्ये जगणार का? तो जे महाराष्ट्र आहे ते आपलं घर आहे. सर्वप्रथम ते महाराष्ट्रामध्ये एक छोट्याशा घरामध्ये आपण राहतात. तो महाराष्ट्र वाचवायची आज गरज आहे, पूर्ण महाराष्ट्र.
फक्त आपला घर नाही, फक्त आपली हे नाही, लोकांच्यासाठी योजना है, मोटी मोटी योजना है फक्त कागदावर, पण किसी को भी मिलती नहीं है योजना का लाभ किसी को नहीं मिलता। आज मैं ग्राउंड लेवल पे काम करती हूँ, कोई किसान बोल रहा है ताई हमारा गन्ना नहीं ले रहे आमदार लोग, क्योंकि मोस्टली क्या सारे कारखाने आमदार लोगों के। आज आमदार लोग यदि किसान का गन्ना नहीं ले रहे तो किसान कहाँ जाएगा, आत्महत्या कर ले रहा है वो। आज कितना रेशियो बढ़ गया है किसानों का। आज नालियां हैं तो वो नालियां इतनी भरी हुई है कि लेटरिन का पानी पास नहीं होता, ना खाने दे रहे ना हगने दे रहे, तो आदमी जाएगा कहाँ। और जीने नहीं दे रहे लोगों को, काम नहीं है, बिजनेस नहीं है, कोई योजना नहीं है, खाजगीकरण चालू है। कहाँ जग रहा है हमारा महाराष्ट्र। आज कहीं ना कहीं किसी न किसी को पैर उठाना पड़ेगा। आज मैं इस लड़ाई में, इस युद्ध में जीतूंगी कि हारूंगी मुझे उसकी परवाह नहीं है, क्योंकि मैं अपने घर के लिए नहीं लड़ रही हूँ, अपने बच्चों के लिए नहीं लड़ रही हूँ। मैं अकेली आमदार खासदार बनना चाहती तो कहीं भी एक जगह से तैयारी करती और जीत के आती। और आज मैं इतनी धड़पड़ मेरी पूर्ण महाराष्ट्र में इसलिए चालू है कि मेरे को नए लोगों को संधि देनी है, तभी कुछ हो सकता है, पर अकेले तो कुछ नहीं कर सकती। मैं आमदार खासदार बन गई तो मेरा भी मुंह पे ऐसे ही चुपचाप पट्टी लगा देंगे, सब पत्रकारों को सब मालूम है। खूप आहे हे आमचे इच्छुक उमेदवार आहे आमदारकीसाठी, आणि असे खूप लोक आहे आऊन बसलेले आहे, आमचे ॲडव्होकेट आहे 3-4, ते सगळे इच्छुक आहे। महाराष्ट्रावर पक्षाची बांधणी केली आहे। आता नाही, आता आपला 15 दिवस 20 दिवशी पूर्वीही आपला रजिस्ट्रेशन आलेला आहे, चिन्ह आता पण नाही आलेला आहे, चिन्ह नेक्स्ट वीकमध्ये येणार आहे। यानंतर त्यावेळी आपण पूर्ण मराठवाड्यामध्ये मोठे प्रोग्राम घेणार आहे। चिन्ह खूप आहे, 15 आहे, ते मेन आपला गन्ना किसान मागितलेला आहे, गन्ना किसान। हां, ऊस। आपल्याला स्वराज्य हा शब्द का आठवला, आपण स्वराज्य नाव का दिलं? स्वराज्य मला भाग्यातून भेटलेला आहे, भाग्यातून, क्योंकि मी स्वराज्य शिवशक्ती सेना मांग केलेली होती। आपल्या पक्षाचं नाव पहिले शिवशक्ती होता, क्योंकि मी एक महिला आहे आणि शिव माझे आराध्य आहे, त्याच्यामुळे। आणि या धरतीवर ज्या वेळे अन्याय झालेला आहे ते एक स्त्री शक्ती अन्यायाचा हे केलेला आहे, विनाश केलेला आहे, त्याच्यामुळे शिवशक्तीची मागणी केली होती। पण आपल्याला शिवशक्ती न भेटताना स्वराज्य शक्ती भेटलेला आहे, तो मला भाग्यातून आज छत्रपती शिवाजी महाराज ज्याचे पाववर पाव चलण्याची आज मला संधी भेटलेली आहे, जे स्वराज्य शक्ती सेना नाव भेटलेलं आहे, आणि खूप मोठी गोष्ट आहे। हाँ टाकणार आहे, पण जे कार्यकर्ता लोक आहे त्यांनी पोस्टर काढलेला आहे, बॅनर, आणि खूप फास्टमध्ये काढलेला आहे, त्याच्यामुळे मला ना बोलताना आणि ना दाखवताना काढलेला आहे, त्याच्यामुळे। आणि बाकी आपले सगळे पोस्टरवर आपले छत्रपती शिवाजी महाराजच्या आणि आपले सगळे जे आराध्य आहे सगळ्यांचा फोटो आहे। मॅडम विषय असा आहे, तुम्ही बीडमधूनच का लढणार? बीडमधून क्योंकि तिकडे माझं ससुराल आहे आणि तिकडे मला जेलमध्ये पण टाकला गेला, सगळे जे अन्याय आहे तिकडे माझ्यावर झालेले आहे, त्याच्यामुळे मला वाटते। आणि जे बीडची जनता आहे, मी बीड जाणार नाही होती, पण ज्यावेळे मैं मुंबई में रहती थी, जब मैं बीड़ में मुंबई में जब मैं रहती थी, तब बीड़ की जनता मेरे घर पे रोज आती थी, तो मैंने बोला ये लोग रोज आ रहे, इससे अच्छा तो मैं वहाँ चल देती हूँ। और मैं वहाँ गई, इतना अच्छा प्रतिसाद मिला, अपन ने ग्राम पंचायत भी वहाँ पे लड़वाई। सबको पता है कि बीड़ में ग्राम पंचायत लोगों ने मेरे नाम पे लड़ी, अपने पक्ष के नाम पे लड़ी, शिवशक्ति पक्ष नाम था जब अपना, तो मेरा फोटो लगा के, चिन्ह लगा के लोगों ने लड़ा, और अपनी 5-6 ग्राम पंचायत भी आई भीड़ में। तो ये बहुत मोटा प्रतिसाद रहा, और खूब खूब मतलब अच्छा प्रतिसाद है पूरे महाराष्ट्र में, क्योंकि लोगों को गरज है। आज मैं लोगों के पास वो लेके जा रही हूँ जो लोगों को चाहिए, मैं कुछ एक्स्ट्राऑर्डिनरी चीज़ लेके नहीं जा रही हूँ। आज सबको चाहिए कि कोई आगे चले तो हम उसके पीछे पीछे जाएं, तो मैं चल रही हूँ आगे, और लोग जुड़ते जा रहे हैं।
मला ती कोर्टाने मनाई केली होती बीडमध्ये जाण्यासाठी काल, हां, ती संपली आहे का आणि त्यात काय? कोई संपली नहीं आहे. कोर्ट कौन आहे मला ये बोलना है कि मैं भीड़ में नहीं जाऊं. ये लोकशाही है, हुकुमशाही नहीं है. कोर्टाने मनाई केली होती आपल्याला जामीन देत असताना त्या काळामध्ये, ते संपलंय का? नहीं, कोर्ट ने ऐसी कोई दी नहीं है मेरे को ऑर्डर. कोर्ट की ऐसी कोई ऑर्डर नहीं है मेरे को. तुमच्या वादाबद्दल बोलू नये अशी सुद्धा कोर्टाने काही निर्देश दिलेले आहेत. तुमच्या वैयक्तिक वादाबद्दल प्रसार माध्यमात बोलू नये. दिया था, मेरे हस्बैंड जो हैं उन्होंने ऐसा निकाला था, पर जैसे कि आप लोगों ने देखा कि सब उसके बाद बहुत सारी ऐसी सिचुएशन बनी कि मुझे बोलना नहीं चाहिए था, फिर भी मुझे बोलना पड़ा, क्योंकि यदि मुझ पे कोई वार कर रहा है तो मुझे तो करना ही पड़ेगा ना, इसके लिए मुझे बोलना पड़ा. तिथे निर्देश अजून आहेत काय? मला माहीत नाही, ते सगळे जे केस आहे ते त्यांनी केले होते आणि आज ही वेळ पण नाही आहे त्या गोष्टीवर बोलायची, क्योंकि माझी आज जे धडपड चालू आहे ते फक्त माझे पक्षासाठी चालू आहे. परलीमध्ये कोण लढणार, तिकडे कोण लढणार, इकडे कोण लढणार, या गोष्टी बाबत आणि माझे स्वतःचे मेटरवर आज मी बोलण्यासाठी मी काय इंटरेस्टेड नाही आहे, क्योंकि आज ही पक्षाची गोष्ट आहे आणि आज ही पूर्ण महाराष्ट्राचे लोकांच्यासाठी गोष्ट करते मी. त्याच्यामध्ये जरी आपण ये केला तो ब्रेकिंग न्यूज काय और आप लोक करतात, त्याच्यामुळे मला क्षमा करा. आज माझे मेटरवर आज काय विचारू नका. तुम्ही बोला, माझे मेटरवर तुम्हाला पाहिजे तुम्ही नंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊ. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. तुम्ही सांगितलं की विमा आणखी नवीन कृषी मंत्री आहेत आपले, त्याचा कारभार चाललेला आहे, त्याचं लक्ष आहे का शेतकऱ्याचं? कारभार आला आता माझी जे पूर्ण माझं जे लक्ष आहे पूर्ण माझे याच्यावर आहे आणि लय शेतकरी लोकांनी मला सांगितलं ताई आम्हाला आतापर्यंत पीक विमा भेटलेला नाही आहे. तो खूप अभी विकट परिस्थिती महाराष्ट्राची आहे. एक तरफ अकाल पडलेला आहे सुखा आणि दुसरी तरफ आता पीक विमा भेटलेला नाही आहे. जवळपास दुष्काळ जाहीर झालेला आज तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे. काय मागणी करायला शेतकऱ्यांना काय मिळायला पाहिजे कृषी मंत्र्यांकडे? पहिल्यांदा माझी एकच मागणी आहे की नदी जोड प्रकल्प व्हायला पाहिजे इकडे मराठवाड्यामध्ये, क्योंकि ये स्लॅन्टिंग आहे. मराठवाडा जे आपला आहे ते जोग्राफिकल जरिए हम देखें जोग्राफिकल इसकी स्ट्रैटेजी तो ये स्लैंटिंग में है, तो कहीं बहुत बारिश होती कहीं कम बारिश होती. तो सबसे पहली मेरी मांगनी तो ये है जिससे कि शेतकरी जो लोग हैं उनको हमेशा के लिए न्याय मिल जाए. आज हमेशा यहाँ पे अकाल पड़ता ही रहता है, कोई नई बात नहीं है. और दूसरी बात उनका पीक बीमा उनको मिले, ये मेरी पहली मांगनी है. और ज़्यादा से ज़्यादा जो उनकी योजनाएं हैं उन तक पहुँचे. तुम्ही निवडणुकीमध्ये उतरणार असं म्हणताय, परंतु आधी सगळे युती, महायुती, महाविकास आघाडी सगळे मोठे मोठे पक्ष करून बसलेले आहेत. तुम्ही स्वतंत्र एकटे लढता, तुम्हाला असं वाटत नाही महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये असं एकही पक्ष नाही की जो स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. तुम्हाला असं वाटत नाही की आपण पुन्हा सोबत तरी करावी? आता तो मी जरी खरी बोलू तो मला तो नाही वाटते की मी कोणासोबत जाऊं, पण जरी वेळ आली आणि लोकांचे चांगल्यासाठी काहीतरी होऊ शकतात तो मी त्यावेळी विचार करू. आता तो काही असा विचार केलेला नाही आहे आणि मी असा समजत नाही की माझ्यासमोर कोणी मोठा पक्ष आहे की छोटा पक्ष आहे. कोणी माणूस मोठा छोटा नाही असतात. ये जरांगे भाऊनी दाखवलेला आहे कि एक छोटी सी चिंगारी काफ़ी होती है पूरे गांव को जलाने के लिए. तो आज ठीक है मैं छोटी सी चिंगारी हूँ. आज हम जैसे साधू संतों की भूमी है भावने सांगितला, तो आपला जे इतिहास आहे आपल्या भारताचा, रामजी फक्त नावसाठी नाही, जय श्रीराम फक्त नावसाठी नाही, त्यांचं तुम्ही व्यक्तिमत्व बघा. एकटे आणि बानरची सेना घेऊन रावणपेक्षा मोठा कोणी नाही होता, आज पण नाही आहे. पर बानरची सेना घेऊन रामजीने जिंकले होते, रावणवर जीत पाली होती. आणि अर्जुननी 5 पांडव होते फक्त,
और अक्षोणी सेना होती. जसे आज माझ्या समोर अक्षोणी सेना आहे, जसे तुम्ही सांगितला की अक्षोणी सेना आहे ताई तुमच्या समोर आहे, मान्य आहे, पण मी माझ्यासोबत भगवान आहे, ईश्वर आहे. त्याच्यासाठी मी कोणाला, आपल्या समोरच्या व्यक्तीला मी ज्यादा मोठा मानत नाही. तो जिंकणं हारणं वेगळी गोष्ट आहे. आपले बाबासाहेब आंबेडकरनी आपल्याला संविधान दिलेलं आहे, त्याच्यामुळे आज खूप कष्ट करून मी लढते आणि मला 100% 1001% पूर्ण विश्वास आहे. 288 मध्ये 288 सीटे जिल्हा परिषद पंचायत समिती सगळे आपण पूर्ण सीटे लढणार आहे आणि पूर्ण जिंकणार पण आहे. हे माझा शब्द आहे, क्योंकि आज महाराष्ट्रामध्ये गरज आहे. हां, आता आपण 9 शाखा आपली नगरमध्ये आहे आणि 3 शाखा बीडमध्ये आहे आणि औरंगाबादमध्ये. किती शाखा आहे आपली भाऊ? हां, फुलंबरीमध्ये 1 शाखा आहे. हे तिकडचे जिल्हाध्यक्ष आहेत. हां, 4 शाखा आहे. फुलंबरीमध्ये 4 शाखा आहेत. हाँ, सॉरी औरंगाबाद एक्चुअल में कैसा है ना कि पाठ हो गया है. और सही बोलूँ तो जो मैं एकदम सही बोलने की नीति रखती हूँ, क्योंकि मुझे किसी से कोई लालच नहीं है. मोबाइल में पहले से बहुत सारे कांटेक्ट औरंगाबाद के नाम से थे और नाम अभी बदला है यहाँ का. अभी यहाँ पे संभाजी नगर हुआ है, तो अभी मेरे को वो वापस से पूरी लिस्ट वो करने में बहुत प्रॉब्लम आएगी, इसलिए बार बार औरंगाबाद नाम आता है. और देखिए, हमें नाम की राजकारण नहीं करना, हमें काम का राजकारण करना है. आज ये भारत मजहब नहीं सिखाता आपस में वेर करना. हम यहाँ पे रहने वाला हर मुस्लिम, हर धर्म का व्यक्ति पहले सबसे हिंदी है. हिंदी जो हमारे राष्ट्रगान में है, मजहब नहीं सिखाता आपस में वेर करना. तो हम क्यों ये नाम वाम के चक्कर पडे. हमें आपल्याला राजकारण नको करायचं आहे, आपल्याला समाजकारण करायचं आहे, समाजसाठी करायचं आहे, लोकांच्यासाठी करायचं आहे. आज पत्रकार लोकांची काय अवस्था आहे सगळ्यांना माहिती आहे. पत्रकार लोकांना पण ये लोग मर्डर करतात. पत्रकार लोगों के मर्डर हो गए कितने. पत्रकार लोगों को लात ठूसे से मारते, उनको रोड पे पटकते. सगळ्यांनी बघितलेला व्हिडिओ मी पण शेअर केलेला होता. कोणीतरी तो डिलीट केला था व्हिडिओ, पण बघितलेला सगळ्यांनी. आणि आज काय चालू आहे, बीजेपीचे आमदार खुद ये करतात, पोलीस स्टेशनमध्ये रिव्हॉल्वर गोली झाडतात, शिवसेनाचे नगरसेवकच्या मर्डर करतात, खुले आम सरेआम दिनदाडे. काय चालू आहे. महाराष्ट्र बिहार झालेला आहे आणि हे आपल्याला सगळी गोष्ट वाचवावं लागेल, तरी काय पण होऊ शकतात. नाही तो लोकशाही संपली आहे, सगळा संपलेला आहे. तो मी तो आपल्या जीवाची पर्वा ना करतात आज मी एक पुढाकार घेतलेला आहे आणि सगळ्यांची माझी हात जोडून विनंती आहे. आज मोदी लहर असताना 2014 मध्ये अरविंद केजरीवालजींनी पर्याय दिला, तो आज तिकडे काहीतरी झाला ना, बदलाव झाला. तो असंच जरी आपण महाराष्ट्रामध्ये दिला तो खूप चांगला होऊ शकते असं माझं म्हणणं आहे. महाराष्ट्राचं बिहार होत आहे, हां, बिहार झालेलं आहे. इस स्थिति को जिम्मेदार कौन है? राजकारणी लोग. नहीं, पर्टिकुलर को नहीं, गृहमंत्री है या मुख्यमंत्री है, कौन? इसमें जिम्मेदार अभी जो चल रहा है ये सगळे राजकारणी लोग हैं. इसमें किसी एक का मैं नाम नहीं ले सकती, क्योंकि फूट डालो राज करो और मतलब है ना लोगों में तेड़ निर्माण करो, लोगों को इतना व्यस्त रख दो. आज महाराष्ट्र में 5 GB डाटा आपको फ्री मिल सकता है. 5 GB डाटा आपको 300 रुपये में 4 महीने के लिए मिलता है. पर यहाँ पे आपको यदि शिक्षण चाहिए तो उसके लिए हजारों करोड़ों रुपए का लग जाता है अपने घर का. आज एक गरीब व्यक्ति को पढ़ना है, डॉक्टरी करना है, इंजीनियरिंग करना है, तो आपको 5G डाटा फ्री दिया हुआ है. पर आपके बच्चों को शिक्षण लाखों रुपए लगते हैं. आज मैं देखती हूँ एक शेतकरी अपना पेट काट के 10-10 लाख 20-20 लाख रुपए फीस भरते हैं, और जबकि ये शिक्षण संस्थाएं सब किसकी है, ये नेता लोगों की. और इसके लिए आज कोई आवाज नहीं उठाता. शिक्षण संस्थाएं इनकी, सारे रोजगार इनके, तो जनता क्या करने का, गुलामी. आज कितनी बुरी परिस्थिति में हम जी रहे हैं. आज आप देख सकते हो, आज बीजेपी जो राजकारण कर रही है, ईडी और सीडी का राजकारण. आज आप इसमें देख सकते हो
कि ईडी के दबाव से जिन लोगों को लिया जा रहा है, आज इसमें बीजेपी के खुद के आमदारों का खच्चीकरण हो रहा है, उनका अस्तित्व जीरो किया जा रहा है। मैं तो बीजेपी के आमदारों से भी हाथ जोड़ के विनंती करती हूँ कि वहां पे आपका खच्चीकरण हो रहा है तो आप हमारे स्वराज्य शक्ति सेना में आ जाइए, क्योंकि वहां पे तो उनको 30-30 साल से आमदार बने, उनको आज तक मंत्री पद नहीं मिला, और यहाँ पे बड़े बड़े घोटाला करने वालों को बड़े बड़े मंत्री पदों पे दिया जा रहा है। आज मोदी जी इतने बड़े हमारे देश के पंत प्रधान हैं और मैं उनकी दिल से रिस्पेक्ट करती हूँ, पर आज महाराष्ट्र में क्या हो रहा है उनके नाम पे ये उनको भी नहीं मालूम होगा कि महाराष्ट्र में क्या चालू है। तो ये बहुत विचारणीय गोष्ट है हमारे लिए, हमारे बच्चों के लिए, हमारे आने वाली नई पिढी के लिए खूप विचारणीय गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांना विचार करावा लागेल ही सगळी गोष्टवर। आणि कोणी असं समजू नये की आम्ही छोटे आहे, आम्ही गरीब आहे, आम्ही हे आहे, आम्ही ते आहे। अरे तुम्ही लढा सुरू करा। ज्यावेळी मी लढाई सुरू केलेली होती 500 रुपये पण नाही होते माझ्याकडे, पण आज मी एक खंबीर महिला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपला पक्ष काढून मी फिरते इकडे तिकडे। क्वेश्चन आहे पक्षाकडे, हाँ पैसा खूप आहे पक्षाकडे। देखिए हम चलना करें, हम सूरज उगाने की ताकत रखें। लोग तो लोटा लेके खड़े ही हैं जल चढ़ाने के लिए, तो वो चिंता मत कीजिए आप, पक्ष में खूब पैसा आएगा, कुछ चिंता नहीं है। हाँ मुझे बस चांगले मला बस चांगले उमेदवार पाहिजे, पैशाची काय मला चिंता नाही आहे। हो गया।